हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि हा साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवला होता, तो व्यवस्थित भिजलेला आहे। आणि मी इथे एक बटाटा पण कट करून घेतलेला आहे आणि 2 चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत। चला आपण स्टार्ट करूया साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी। मी जशी बनवते त्या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा खिचडी बनवली तर ती खूप मस्त बनणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। आपण बनवायला स्टार्ट करूया। मी यातले काही शेंगदाणे मिक्सरमधून ग्राइंड करून घेते आणि काही आपण असेच टाकणार आहोत। हे पहा, मी अर्धे शेंगदाणे मिक्सरमधून ग्राइंड केलेले आहेत आणि ते जास्त बारीक करायचे नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे आणि हे अर्धे आपण असेच टाकणार आहोत। गॅस चालू केलेला आहे। मी 2 पळी तेल टाकून घेते। तेल आपलं गरम झालेलं आहे। मी बटाटे टाकून घेते। बटाट्याला छान फ्राय करू देऊ। बटाटे छान नरम होण्यासाठी आपण त्यावर अगदी थोडंसं असं मीठ टाकणार आहोत। लवकर नरम होतात बटाटे मीठ टाकल्यामुळे। हलवून घेऊ आणि फ्राय होऊ देऊ। आपले बटाटे फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ ॲड करायचं। आपले बटाटे फ्राय होत आहेत, त्यासोबत आपण हे शेंगदाणे पण तेलामध्ये टाकून घेऊया। शेंगदाणे पण मी तेलामध्ये ॲड केले। तर आता आपण बटाटे आपले नरम झालेत, आपण यामध्ये मिरची पावडर टाकू। मिरची पावडर ॲड करते। मिक्स करू। गॅस कमीच ठेवायचा। हा शेंगदाण्याचा कूट पण मी ॲड करते त्यामध्ये। याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये साबुदाणा ॲड करून घेऊ। मी टाकते। साबुदाणा टाकलेला आहे। आता छान असं मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा, मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आपला साबुदाणा। खूप मस्त झाला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे मी आता सांगणार आहे ते म्हणजे आपण थोडंसं त्यामध्ये पाणी टाकणार आहोत। म्हणजे असं थोडासा फक्त शिपका देणार आहोत त्यावर, त्यामुळे खूप असा मऊ असा होतो साबुदाणा आणि खूप मस्त लागतो खायला। त्याला मिक्स करायचं छान। पाणी टाकल्यावर थोडंसं नॉर्मल शिपका द्यायचा। छान मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं। मी त्याला झाकून ठेवते। 2 ते 3 मिनिट आपण त्याला वाफवून घेऊया। 3 मिनिट झालेले आहेत। मी त्याला परत एकदा हलवून घेते व्यवस्थित। हलवल्यानंतर त्याला परत 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं। साबुदाण्याची उसळ आपली रेडी झालेली आहे। गॅस करूया बंद। तुम्ही बघू शकता किती छान अशी उसळ आपली झालेली आहे। आपण याला ताटामध्ये घेऊया आता। हे पहा, मी ताटामध्ये घेतलेले आहे आणि मस्त दह्यासोबत आपण साबुदाणा खिचडी खाणार आहोत। चला तुम्ही पण नक्की ट्राय करा।